विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता करता पंजाब सरकारच्या नाकीनऊ आले तर वीज आणि इतर सुविधा मोफत दिल्यानंतर आता तिजोरीमध्ये निधीची तीव्र कमतरता भासते। त्यामुळे सरकारने काही कठोर पावलं उचलत असल्याचं अनुदान रद्द करण्यात आलेलं आहे। हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या 3 दिवसांच्या पावसाने दाणादाण उडवलेली होती। त्यामुळे आता अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। भंडारा धरणाचे पाणलोट क्षेत्रातील घाटघरमध्ये आतापर्यंत 5038 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। विशेष म्हणजे हा पाऊस मागच्या 2 महिन्यांतील आहे। तर भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वच ठिकाणी यावर्षी मुसळधार पाऊस कोसळलाय। या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या क्षमतेच्या जवळपास दुप्पट म्हणजे 20 टीएमसी पाण्याची आजपर्यंत आवक झालेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत। आज आणि उद्या अमित शहांचा मुंबईचा दौरा असून ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे। तसंच महायुती आणि भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे। काल राज्यभरात घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन पार पडलं। त्यानंतर आज 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने 204 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रकिनारी पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण होत आहे। हजारो महिलांनी एकाच वेळी अथर्वशीर्ष पठण केलं। दरवर्षी गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर वृषी पंचमीला बाप्पांच्या समोर हजारो महिला पहाटे सामूहिक अथर्वशीर्ष पठण करत असतात। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची जबरदस्त घोडदौड सुरूच आहे। पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये भारताच्या नवदीप सिंहनं स्वर्ण पदकाची कमाई केली आहे। तर नवदीप पॅरा ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये प्रथमच स्वर्ण पदक जिंकण्याचा विक्रम देखील करून दाखवलेला आहे। तसंच महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये धावपटू सिमरन शर्मानं कांस्य पदकाची कमाई केली आहे। एनएचआयने पुणे ते छत्रपती संभाजीनगर या पुणे ते बंगळुरू या 2 हरित महामार्गांच्या कामाला स्थगिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महामार्गासाठीचं भूसंपादन टाळण्यात आल्याची चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।